मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का? एक 35 वर्षांचा तरुण ज्याच्या हातात एकेकाळी माईक होता, तो आज एका देशाचं नशीब बदलतोय. ज्याने प्रस्थापित राजकारण्यांना चारी मुंढ्या चित केलं आणि थेट पंतप्रधान खुर्ची गाठली. ही गोष्ट आहे नेपाळच्या नव्या सूर्याची, बालेन शाह. नेपाळ हिमालयाचा देश, पण गेल्या अनेक वर्षांपासून इथलं राजकारण भ्रष्टाचार आणि जुन्या नेत्यांच्या विळख्यात अडकलं होतं. कोणालाच वाटत नव्हतं की काहीतरी बदलेल. पण मार्च 2026 मध्ये असं काहीतरी घडलं ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. जेन झी क्रांती. तरुणांनी ठरवलं की आता बस झालं. सत्ता बदलताच बालेन शाह यांनी पहिला धमाका केला. ज्या माजी पंतप्रधानांची दहशत होती त्या केपी शर्मा ओलींना आंदोलकांवर केलेल्या दडपशाहीसाठी थेट अटक करण्यात आली. एवढंच नाही तर भ्रष्टाचारी नेत्यांच्या घरांवर धाडी पडू लागल्या. लोक विचार करत होते, हा तरुण पंतप्रधान नेमकं काय करणार? 15 एप्रिल 2026 आज बालेन शाह यांनी त्यांचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर केलंय. त्यांचं एकच सूत्र आहे, नेपाळ फर्स्ट. ते म्हणतात, आम्ही कोणासमोर झुकणार नाही, आम्ही फक्त नेपाळच्या विकासासाठी काम करू. 35व्या वर्षी एका रॅपरने दाखवून दिलं की जर जिद्द असेल तर तुम्ही सिस्टममध्ये बदलू शकता. बालेन शाह यांची ही गोष्ट फक्त एका देशापुरती मर्यादित नाही. ही प्रेरणा आहे प्रत्येक त्या तरुणासाठी ज्याला वाटतं की तो एकटा काय करू शकतो. लक्षात ठेवा, बदल घडवण्यासाठी वयाची नाही तर विचारांची ताकद लागते. तुम्हाला काय वाटतं? बालेन शाह सारखा आपल्या देशात असा कोण आहे जो पूर्ण भारत देश बदलू शकेल? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा IMP स्टडी बुक.